नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी गणित प्रज्ञा परीक्षा 2023ची सराव प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत. गणित प्रावीण्य परीक्षा पात्र झाल्यानंतर 2 नंबरची ही परीक्षा अतिशय महत्त्वाची असते. अनेक स्पर्धा परीक्षांना भविष्यामध्ये यातील प्रश्न महत्त्वाचे असतात. सदरची 2 नंबरची परीक्षा मार्च महिन्यात होणार आहे. 1 महिना बाकी आहे. आपण भरपूर सराव करू शकतो. अशा पद्धतीचे प्रश्न, अशा पद्धतीचं स्वरूप प्रश्नपत्रिकेचं असू शकतं. आपण 3 प्रश्न सोडवलेले आहेत. प्रश्न 4था सोडवणार आहोत. प्रश्न 4थ्यातला विस्तार सूत्राचा उपयोग करून 62चा घन करा. फाइंड क्यूब ऑफ 62 युजिंग द एक्सपान्शन फॉर्म्युला. हा 2 गुणांचा प्रश्न आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी विस्तार सूत्राचा वापर करण्यासाठी 62 घन 60 अधिक 2 कंसाचा घन असं लिहायचं. ए अधिक बी कंसाचा घन या विस्तार सूत्राचा वापर करायचा आहे. या ठिकाणी ए अधिक बी कंसाचा घन पहिल्या पदाचा घन अधिक 3 ए वर्ग बी अधिक 3 ए बी वर्ग अधिक बी घन या विस्तार सूत्राचा वापर करायचा. असा पहिल्या पदाचा घन 60चा घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग 60 वर्ग गुणिले दुसरं पद 2 अधिक 3 गुणिले पहिलं पद 60 तसं दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन 2चा घन 60चा घन 6चा घन म्हणजे 216. 60 3 वेळा म्हणून 3 शून्य 2,16,000. 3 गुणिले 2 इथं 6 लिहिलेलं आहे. 60चा वर्ग या ठिकाणी 3600 आहे. अधिक 2 गुणिले अधिक 3 सूत्रातलं गुणिले पहिलं पद तसंच दुसऱ्या पदाचा वर्ग 2चा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन. ओके, मग 60चा घन 2,16,000 लिहिलेलं आहे. 3 गुणिले 6 गुणिले 60चा वर्ग 3600 अधिक 3 गुणिले 60 180 2चा वर्ग 4 अधिक 2चा घन 8 2,60,000 2,16,000 अधिक 3,600 गुणिले 6 21,600 36 गुणिले 6 216 आणि 2 शून्य आणि 180 गुणिले 4 18,72 त्याच्यावर शून्य 720 अधिक 8 या ठिकाणी 2,16,000 अधिक 21,600 अधिक 720 अधिक 8 या चौघांची बेरीज पहा. एकक स्थानचांक 8 8 दशक स्थानचांक 2 शतक स्थानचांक 7 आणि 7 13ला 3 हाच्याला 1 चौथांक हजाराच्या ठिकाणचा 1 आणि 1 2 2 आणि 6 8 हे 21 आणि हे 2 23 2,38,328 हा या ठिकाणी 62चा घन आहे. ओके, पुढचा 3 गुणांचा प्रश्न आहे. छापील किमतीवर या ठिकाणी 10% सूट असताना ग्राहकास एकूण सूट 170 रुपये मिळते, तर ग्राहकास ती वस्तू केवढ्यास मिळेल? 3 गुणांचा प्रश्न आहे हा. आफ्टर ऑफरिंग डिस्काउंट ऑफ 10% ऑन मार्केट प्राइस ए कस्टमर गेट्स टोटल डिस्काउंट ऑफ 170 रुपीज टू फाइंड द कॉस्ट प्राइस फॉर द कस्टमर. या ठिकाणी त्या वस्तूची छापील किंमत ₹100 रुपये मानू. एकूण सूट 170 रुपये दिलेली आहे. 170 रुपये दिले आहे. या ठिकाणी शेकडा सूट काढण्यासाठी ज्या सूत्राचा वापर करतात इथं सूट भागिले छापील किंमत गुणिले 100 म्हणजे या ठिकाणी x या छापील किमतीला एकूण सूट 170 आहे. छापील किंमत 1 असताना xला 170 तर 100ला काय, तर शेकडा सूट या ठिकाणी 10 धरलेली आहे, दिलेली आहे. या ठिकाणी xची किंमत काढण्यासाठी एक्सच्या ठिकाणी 10 जाणार. 170 भागिले 10 गुणिले 100
हे शून्य गेले. एक्स बरोबर 17 एके 17 आणि 2 शून्य या 1700 रुपये. या ठिकाणी छापील किंमत वस्तूची 1700 रुपये. या ठिकाणी खरेदीची किंमत ती वस्तू केवढ्याला मिळेल, त्यामुळं खरेदीची किंमत आपल्याला हवी आहे. खरेदीची किंमत छापील किंमत वजा सूट. सूत्रच आहे छापील किंमत वजा सूट किती येते. सूट आपल्याला मिळत नाही, आपण तेवढी कमी करून विकतो. म्हणजे खरेदी केवढ्याला, तर 1700 रुपये आणि एकूण सूट 170 रुपये. 1700 मधून 130 गेले 1530 रुपये. ग्राहकाला ती वस्तू 1530 रुपयाला मिळेल. ग्राहकास ती वस्तू 1530 रुपये मिळेल. ओके. चौथ्यातला सी, पहिला 2 गुणांचा, दुसरा 3 गुणांचा, 3 2 5 आणि हा 5 गुणांचा आहे. सी सोपे रूप द्या, सिम्प्लिफाय. x वर्ग वजा 7x अधिक 12 छेद 3x वर्ग वजा x वजा 2 भागिले x वर्ग वजा 9 छेद 3x वर्ग वजा 7x वजा 6. याचे स्वतंत्र अवयव पाडायचे प्रत्येकाचे. x वर्ग वजा 7x अधिक 12चे अवयव. या ठिकाणी मधल्या पदाची फोड 12 साठी 4 त्रिकोण 12, 4 आणि 3 7 म्हणजे वजा 7x म्हणजे वजा 4x वजा 3x अधिक 12. 12चे 2 अवयव गुणाकार 12 आला पाहिजे आणि बेरीज वजा 7 आली पाहिजे. म्हणून अधिक 12 गुणाकार येणं गरजेचं आहे आणि वजा 7x बेरीज येणं गरजेचं आहे. म्हणून वजा 4x वजा 3x वजा 7x आणि वजा 4 गुणिले वजा 3 अधिक 12. पहिल्या दोघातून सामायिक x निघतोय, x वजा 4. हाच कंस इथं x वजा 4 सामायिक राहतो. हा x इथला आहे, बाहेरचं पद वजा 3. 2 सामायिक कंसाबद्दल एक कंस x वजा 4 आणि बाहेरची पद दुसऱ्या कंसात. हे अवयव आहेत x वर्ग वजा 7x अधिक 12चे. आता आपल्याला 3x वर्ग वजा x वजा 2चे अवयव पडायचे. 3x वर्ग वजा x वजा 2चे अवयव पडायचे. या ठिकाणी 3 गुणिले वजा 2 स्थिर पद वजा 2 आणि x वर्गचा सगुणक 3 वजा 6 गुणाकाराला. ओके. 3 गुणिले वजा 2 वजा 6चे अवयव पडायचे आहेत. 3 गुणिले 2 गुणाकार वजा 6 आला पाहिजे, फरक वजा 1 आला पाहिजे, त्यामुळे वजा 3. त्यामुळं 3x वर्ग वजा x ऐवजी वजा 3x अधिक 2 आणि वजा 2 फोड करायचे. ओके. म्हणून 3x पहिल्या दोघातून सामायिक 3x कंसात x वजा 1. ओके. आणि या ठिकाणी 2x आहे अधिक 2x वजा 2 मधनं सामायिक. हा कंस सामायिक राहतोच x वजा 1. हा x 2x मधला आहे म्हणजे x आत घेतला बाहेर अधिक 2. म्हणून 2 सामायिक कंसाबद्दल एक कंस x वजा 1 बाहेरची पद 3x अधिक 2. यासाठी सराव पाहिजे. ओके. त्यानंतर x वर्ग वजा 9चे अवयव. x वर्ग वजा 9चे अवयव. x वर्ग वजा 9 म्हणजे 3चा वर्ग. पहिल्या कंसात x अधिक 3, दुसऱ्या कंसात x वजा 3. ओके. त्यानंतर 3x वर्ग वजा 7x वजा 6. 3x वर्ग वजा 7x वजा 6. आता 3 गुणिले वजा 6चे अवयव पडायचे. 3 गुणिले वजा 6 बरोबर वजा 18 आणि वजा 18चे 2 अवयव पडायचे आहेत. या ठिकाणी फरक 7 आला पाहिजे. त्यामुळे 9 गुणिले 2 ह्या वजा 18चे अवयव. मधल्या पदाचे चिन्ह मोठ्याला द्यायचं. ओके. त्यामुळं 3x वर्ग वजा 7x ऐवजी वजा 9x अधिक 2x वजा 6. पहिल्या दोघातून सामायिक 3x निघतोय. x वजा 3 x वजा 3 हा कंस राहतोच. x हा
आणि 2 बाहेरचं. ओके, x वजा 3, 2 कंसाबद्दल 1 कंस, बाहेरचं 3x अधिक 2. संपूर्ण अवयवांची तयारी झालेली आहे. आपल्याला या ठिकाणी पुन्हा एकदा हे मूळ उदाहरण लिहायचं. x वर्ग वजा 7x अधिक 12 भागिले 3x वर्ग वजा x वजा 2 भागिले x वर्ग वजा 9 भागिले 3x वर्ग वजा 7x वजा 6. x वर्ग वजा 7x अधिक 12चे अवयव आहेत या ठिकाणी x वजा 3, x वजा 4, x वजा 4, x वजा 3. ओके, त्यानंतर याचे अवयव आहेत 3x वर्ग वजा x वजा 2चे अवयव आहेत x वजा 1, 3x अधिक 2, x वजा 1 आणि 3x अधिक 2. ओके, x वर्ग वजा 9चे अवयव आहेत भागिलेचं गुणिले केलं आणि हे अवयव वरती आले. ओके, 3x वर्ग वजा 7x वजा 6चे अवयव वरती गेले. x वजा 3, 3x अधिक 2, x वजा 3 आणि 3x अधिक 2 आणि x वर्ग वजा 9चे अवयव पहिल्या कंसात x अधिक 3, दुसऱ्या कंसात x वजा 3. कोणती पदं जातात? x वजा 3ला हा x वजा 3 कंस गेलेला आहे. ओके, 3x अधिक 2ला 3x अधिक 2 हा कंस गेलेला आहे. जे राहिलं ते लिहायचं. x वजा 4, x वजा 3 भागिले x वजा 1, x वजा 4, x वजा 3 राहिले आणि खाली x वजा 1, x अधिक 3. ओके, हे याचं उत्तर. प्रश्न 5वा आपल्याला पाहायचा आहे. प्रत्येक प्रश्न 10 गुणांचा आहे. या ठिकाणी समीकरण सोडवा. प्रश्न 5व्यातला ए, समीकरण सोडवा. सॉल्व द इक्वेशन. 3 कंसात y अधिक 8 बरोबर 10 कंसात y अधिक 4, y वजा 4 अधिक 8 हा 2 गुणांचा प्रश्न आहे. yची किंमत काढायची. ओके, या ठिकाणी बाहेरच्या पदांना आतल्या पदाला गुणायचं. 3 yला गुणायचं. 3y अधिक 3 8ला 3 8 24, 10 yला 10y वजा 10 चौक 40 अधिक 8 3y हा 10y, y स्वरूप पद मागे एका बाजूला घ्यायची. वजा 10y बरोबर वजा 40 अधिक 8 वजा 32 अधिक 24 पलीकडे गेले वजा 24. 3y वजा 10y वजा 7y, 4 आणि 2 6, 3 2 5 वजा 32 वजा 24 वजा 56. 2 मिळत वजा वजा गेले. y बरोबर या ठिकाणी 56 भागिले 7, y बरोबर 7 8 56. ओके, yची किंमत 8. अशा पद्धतीनं हा 3 गुणांचा प्रश्न आहे. या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे त्यातला 5व्यातला. या ठिकाणी इफ 101 101 अधिक 102 अधिक 103 अधिक डॉट 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 अधिक m बरोबर 15,050, तर mची किंमत काढायची आहे. प्रश्न पुन्हा एकदा. जर 101 अधिक 102 अधिक 103 अधिक डॉट 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 अधिक m बरोबर 15,050, तर mची किंमत काढायची आहे. या ठिकाणी 101 म्हणजे 100 अधिक 1 अधिक 102 100 अधिक 2 कंस काढला. या ठिकाणी अधिक 103 100 अधिक 3 अधिक डॉट 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 पुढं अधिक या ठिकाणी 100 अधिक m. ओके, बरोबर 10 15,050. म्हणजे हे 100 100 100 100 आहेत. मग 1 अधिक 2 अधिक 3 अधिक m अशा पद्धतीनं बरोबर 15,050.